माजी लष्कर प्रमुख सन्माननीय मनोज नरवणे साहेबांचं एक पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. ते पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे आणि खरेदी करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. संबंधित कंपनी जे आहे प्रकाशन करणारे ते म्हणतात आम्ही प्रकाशित केलेलं नाही आणि आमच्याकडे हक्क आहेत सगळे. लेखकाच्या हक्कांचं काय हा एक प्रश्न आहे. आणि त्या पुस्तकाची प्रत राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना मिळाली आणि संसदेमध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्यावरून मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे. त्यांना बोलूच दिलं जात नाही आणि पुस्तक प्रकाशित झालेलं नाही एवढंच एक तांत्रिक बाब त्याच्यामध्ये सांगितली जाते. मुळात विषय असा आहे की हे पुस्तक काही गांधी नेहरू घराण्याच्या कोणी व्यक्तीने लिहिलेलं नाही आहे. लष्करामध्ये ज्यांनी आयुष्य घातलं, भारताच्या देशाच्या सीमा ज्यांना खडानखडा माहिती आहेत अशा एका वरिष्ठ आणि जबाबदार लष्करी अधिकाऱ्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यातून काही बोध घ्यावा, काही चुका निदर्शनास आणल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हे पुस्तक म्हणजे चुका दुरुस्त करण्याची एक संधी आहे असं म्हणून त्या पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त गांधी नेहरू यांना दूषणा देणे आणि त्यांच्यावरच काहीतरी खापरंडी फोडणे हा जो काही प्रकार चालू आहे हा प्रकार अतिशय अयोग्य आहे. मुळात पुस्तक त्यांनी लिहिलेलंच नाही. गांधी नेहरू घराण्याचा कोणी वंशजाने पुस्तक लिहिलेलं नाही. फक्त त्यांचे वंशज राहुल गांधी विरोधी पक्षनेते त्यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि विरोधी पक्ष नेता जो असतो खरं म्हणजे लोकशाहीमध्ये तो पंतप्रधानांच्या बरोबरचीच असतो हे सुद्धा कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या बाबतीत जे काही वादंग चालू आहे ते वादंग अयोग्य चुकीचं आहे. उलट त्याच्याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि मसुदा वाचला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे आणि चुकीच्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, मला जे वाटलं सुचलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. जरूर पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.